नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी निखिला. हिमाचल प्रदेशमध्ये सहलीसाठी गेलेल्या हैदराबादच्या तब्बल 24 विद्यार्थ्यांचा बियास नदीमध्ये वाहून गेल्यामुळे दुर्दैवीरित्या मृत्यू झालेला आहे. रविवारी संध्याकाळी 7:45च्या सुमारास हे विद्यार्थी मंडीपासून 40 किलोमीटर दूर असलेल्या थलोट इथे नदीपात्राजवळ फोटो काढण्यासाठी बसमधून उतरले. यावेळी शेजारच्या लार्जी धरणामधून अचानक पाणी सोडण्यात आलं. अचानक आलेल्या पाण्याच्या या प्रचंड लोंढ्यामध्ये ही मुलं वाहून गेली. एनडीआरएफच्या मदतीने या मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. आज 5 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले असून इतरांचा शोधही सुरू आहे. हे सर्व विद्यार्थी हैदराबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. या घटनेबद्दल केंद्र सरकारने दुःख व्यक्त केलंय. मदत कार्यासाठी एका विशेष कक्षाची स्थापना सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, या दुर्घटनेची केंद्र सरकारने सुद्धा तेवढीच दखल घेतली आहे, तसंच दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा या ठिकाणी स्मृती इराणी यांनी दिलेलं आहे. अधिक काय माहिती मिळते? निखिला, अत्यंत दुःखदायी घटना आहे की इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सहलीवरती म्हणजे शैक्षणिक सहलीवरती जातात हिमाचल प्रदेशामध्ये आणि 6 मुली या सुद्धा यातून वाहून गेल्या. 11 मुलं होते. महत्वाचं म्हणजे ही जी घटना घडली ही हिमाचल प्रदेशामधील मंडी जिल्ह्यामध्ये जी नदी आहे त्या नदी बीस्ट नदीवरच्या पाण्याचं वरती धरण बांधण्यात आलं होतं. तिथे फोटो काढायला विद्यार्थी खाली उतरले होते. फोटो काढत असताना अचानक मोठा पाण्याचा लोंढा आला. या लोंढ्यामध्ये हे सर्व विद्यार्थी वाहून गेले. यापैकी अनेकांचा शोध सुरू आहे. 5 मृतदेह जरी हाती लागले असतील तरी नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट याशिवाय एनडीआरएफ सोबतच जी दुसरी टास्क फोर्सचे जे विद्यार्थी आहेत, लष्कराची चमू आहे, हे सगळे इमर्जन्सी लेवलवरती या मुलांचा शोध घेत आहे, विद्यार्थ्यांचा शोध घेत आहे. म्हणजे महत्वाचं म्हणजे ही शैक्षणिक सहल असताना अचानक पाणी सोडणाऱ्या त्या दोषी लोकांवरती सुद्धा कारवाई करण्याचं आश्वासन जरी सरकारने दिलं असेल. नक्कीच आश्वासन देण्यात आलंय, मात्र यासाठी जबाबदार कोण आहे यांची नावं मात्र अद्याप समोर आली नाहीयेत. तसंच या नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी किती आहे हे लावण्यासाठी या ठिकाणी मीटरही लावण्यात आलेलं नव्हतं. या संदर्भात काय माहिती मिळते? बरोबर, आपण निखिला जी आपण म्हणतात ते अत्यंत महत्वाचं आहे की पाण्याची पातळी किती आहे त्या नदीमध्ये यासाठी जे मीटर लावावं लागतं. कारण की धरण वाचल्यानंतर तर जो सिंचन विभागाच्या नियमानुसार जिथे किती पाणी आहे, किती मीटर यासाठी धरण लावावं लागतं. तुम्ही जर बघितलं असेल तर देशभरातल्या अनेक नद्यांवरती मीटर लावलेले आहेत. तसे मीटर सुद्धा बीच नदीवर लावलेले झाले नाहीये. त्याचमुळे मुख्यमंत्री विजेंद्र सिंग सुद्धा त्या घटनेला ठिकाणी भेट द्यायला गेले. महत्वाचं म्हणजे आता भेट देऊन काय होणार, कारण की इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जेही हैदराबाद मधल्या VRS इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि अचानक त्यांच्या अशा उरल्या काळामध्ये त्यांचा जीव गेला आणि त्यांचा दोष नसताना अशा विद्यार्थ्यांचा जीव जाणे हे अत्यंत चुकीचं आहे. यासाठी जबाबदार दोषी अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची गरज आहे. मात्र त्या जबाबदार अधिकाऱ्यांची तात्काळ नावे जाहीर करावी अशी ही मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. नक्कीच प्रशांत, आणि 5 मृतदेह आतापर्यंत मिळालेले आहेत. बाकीच्यांचा शोध अद्यापही सुरू आहे. मात्र अद्याप या कुठल्याच मुलांचा शोध लागलेला नाहीये. त्यांचे आई वडील अगदी शोकाकुल या प्रसंगात झालेले आहेत. स्मृती इराणी स्वतः यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे, त्यांचं सांत्वन केलेलं आहे. या ठिकाणी अधिक काय अपडेट या संदर्भात मिळते आपल्याकडे? निखिल, असं आहे की युद्धस्थळावरती सगळा सुजाचं सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे सध्या जरी 5 मृतदेह हाती लागले पण हिमाचल प्रदेशची जर भूदृष्टी बघितली, तिथल्या भौगोलिक रचना बघितली तर ती रचना अत्यंत पर्वतीय भागातली आहे आणि अतिशय खडकाळ आहे. तशी ही बीच नदी जी आहे ही खडकाळ भागातून येते आणि त्यावरच ते हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बांधण्यात आला होता. अशा हायड्रो प्रोजेक्ट मधून अचानक पाण्याचा लोंढा येणे आणि सर्व मृतदेह ते नदीच्या पात्रातून वाहून जाणे. आता ते ज्या पद्धतीने शोधण्याची गरज आहे, ज्या पद्धतीने उत्तराखंडची घटना घडलेली त्याचे मृतदेह खूप दूरपर्यंत आढळले होते, तशीच साशंकता इथे व्यक्त करण्यात येत आहे की यांचे मृतदेह कुठेतरी दूरवर क्षेत्रात पोहोचलेले आहे. कारण पोहोचण्याची शक्यता आहे, कारण की रविवारची ही घटना आहे आणि आज सोमवारची संध्याकाळ सुद्धा उजळली तेव्हा फक्त 5 विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागलेले आहे. धन्यवाद प्रशांत, एकूणच माहितीबद्दल. मृत्यूचं तांडव या ठिकाणी पाहायला मिळालंय. फोटोग्राफीसाठी गेलेले हे विद्यार्थी या पाण्यामध्ये वाहून गेलेले आहेत. आतापर्यंत 5 मृतदेह या ठिकाणी मिळालेत. मात्र अद्यापही एनडीआरएफचा शोध या ठिकाणी सुरूच आहे. पाण्याचा इतका मोठ्या प्रमाणामध्ये लोंढा आला की या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाहेर पडण्याचाही वेळ मिळाला नाही. 24 विद्यार्थी यामधून वाहून गेलेत. फक्त 5 मृतदेह या ठिकाणी मिळालेले आहेत. युद्ध पातळीवर हे सगळ्या मुलांचा शोध घेण्याचं काम जे आहे ते सुरू आहे.
प्रदेशमध्ये सहलीसाठी गेलेल्या हैदराबादच्या तब्बल 24 विद्यार्थ्यांचा बियास नदीमध्ये वाहून गेल्यामुळे दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय. रविवारी संध्याकाळी 7:45च्या सुमारास हे विद्यार्थी मंडीपासून 40 किलोमीटर दूर असलेल्या थलोट इथे नदीपात्राजवळ फोटो काढण्यासाठी बसमधून उतरले आणि याचवेळी शेजारच्या लार्जी धरणामधून अचानक पाणी सोडण्यात आलं. अचानक आलेल्या या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामध्ये हे 24 विद्यार्थी वाहून गेले. एनडीआरएफच्या मदतीने या मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. आज 5 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडलेत. इतरांचा शोध मात्र अद्याप सुरूच आहे. हे सर्व विद्यार्थी हैदराबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आहेत. या घटनेबद्दल केंद्र सरकारनं दुःख व्यक्त केलेलं असून मदत कार्यासाठी खास एक कक्षही स्थापन करण्यात आलेला आहे. मात्र अचानकपणे धरणामधून हे पाणी का सोडण्यात आलं, कुणी हे आदेश दिले याचाही शोध घेतला जातोय. तसंच दोषींवर कारवाईचं आश्वासन सुद्धा केंद्राकडून देण्यात आलंय. अवघ्या 27 सेकंदामध्ये हे 24 विद्यार्थी या पाण्याच्या लोंढ्याबरोबर वाहून गेले. हे विद्यार्थी ज्यावेळेला या ठिकाणी उतरले होते त्यावेळेला नदीचं खूपच पाणी कमी होतं या ठिकाणी. मात्र अचानकपणे धरणातून सोडलेला पाण्याचा लोंढा या विद्यार्थ्यांना वाहून घेऊन गेलाय.